मी आता पुणे पोलीस आयुक्तालयाला भेट दिली। हो। काय नक्की काय तक्रार? सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी त्यांच्या जागे शेजारी असलेली आमची जागा बेकायदेशीररित्या विकण्याचा प्रयत्न केला होता। त्यासाठी त्यांनी पेपर नोटीस सोडली होती। तेव्हा आम्हाला हे प्रकरण उघडकीस आले। त्यानंतर आम्ही कायदेशीर हरकत घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला। तेव्हा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी आश्वासन दिलं की आम्ही तुमच्या जागेचा मोबदला देऊ। त्या संदर्भात त्यांनी आम्हाला चेकही दिले, पण त्यानंतर चेक दिल्यानंतर ना त्यांनी कुठला करार केला ना आम्हाला भेटले। आम्ही त्यांच्या वकिलामार्फत वेळोवेळी त्यांच्याकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण 5-6 महिने झाले ते काही भेटले नाही। व पोलीस आयुक्तांचे आव्हान केल्यामुळे आम्ही फसवणुकीचा दावा दाखल करण्यासाठी आज पुणे आयुक्तालयात आलेलो आहे। मग केलंय का तुम्ही दावा दाखल केलेला आहे, तक्रार पुणे पोलीस आयुक्तालयात। जर इथे न्याय नाही भेटला तर आम्ही न्यायालयात दावा दाखल करणार आहोत। एकूणच अजून काय प्रयत्न करण्यात आला होता का अग्रवालांकडून? अग्रवालांकडची बरोबर आमची 4-5 वेळा मीटिंग झाली। विशाल अग्रवाल, सुरेंद्र कुमार अग्रवाल हे स्वतः आम्हाला भेटले। त्यांनी आश्वासन दिलं पेमेंट देण्याचं, पण त्यांनी दिलेलं नाही। आणि 5-6 महिने आम्ही संपर्क केला जानेवारीपासून, तर ते आम्हाला अजिबात भेटलेही नाही। नंतर हे सगळं प्रकरण आम्हाला टीव्ही माध्यमातून कळालं। तुम्ही कुठे दावा दाखल? उंडरी। आता इथं कुठे दावा दाखल? कोणाकडे दावा दाखल? नाही, आता आमची फक्त तक्रार त्यांनी दाखल करून घेतली। कुठल्या शाखेकडे तक्रार? आता पोलीस आयुक्तालयात गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करून घेतली। त्यानंतर आम्हाला बोलवण्यात येईल।